नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि मी सध्या अमृतधाम ते तारवाला नगरला जोडणारा या रस्त्यावरती उभा आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्रचंड प्रमाणात हा रस्त्याची बिकट अवस्था या ठिकाणी झालेली ती आपल्याला दिसून येते. तसंच या ठिकाणी मॅनहोल देखील उघडे आहेत आणि आपण जर पुढे बघितलं तर भलं मोठं असं खड्डे देखील या ठिकाणी आहे, परंतु प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई या संदर्भात केलेली नाहीये. आणि काल या ठिकाणी पडून दोन जण हे गंभीर जखमी देखील झालेले होते. आपण जर एकंदरीत बघितलं तर एनडीटीव्ही मराठीने 15 दिवसापासून या संदर्भातली संपूर्ण मोहीम राबवलेली आहे, परंतु अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाहीये. या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी स्थानिक भाजपचे नगरसेवक देखील आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही सत्तेत आहात. या ठिकाणी काल 2 जणांचा दुर्दैवी या ठिकाणी अपघात झालेला होता, ते देखील गंभीर जखमी आहेत. आपण देखील काल रात्री या ठिकाणी उपस्थित होतात. एकंदरीत या संदर्भात काल मला इथं फोन आला आणि नागरिकांचा आमचे महाले भाऊ त्यांना 8 टाके पडलेले, दुसरे भाऊ आहे त्यांना 10 टाके पडलेले आहे. त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि आम्हाला फोन आला तर तात्काळ त्यांना दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनही रस्त्याचे खड्डे बुजल्या जात नाही आणि आमचे आदरणीय जे काही मुजीर अधिकारी आहेत ते अजिबात काम करत नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. जे ठेकेदार असतील त्यांनी कामं चालू केलेले आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करल की यांनी 7 तारखेला बैठक घेतलेली आहे आणि आपले गिरीश भाऊ असतील यांचे अभिनंदन करल की यांनी ज्या आपल्याला येणाऱ्या कुंभमेळा पंचवटीमध्ये आहे आणि जास्त निधी आपल्याला दिलेला आहे, तर आपले त्यांचं अभिनंदन करल. आणि आपल्या नाशिक शहरामध्ये प्रभाग 3 मध्ये खूप कठीण परिस्थिती आहे. वारंवार ही घटना घडत आहे, वारंवार ऍक्सिडेंट होत आहे. खूप लेडीज कॉलेज शाळा जवळच आहे, बरेच विद्यार्थी पडलेले, बरेच लेडीज पडलेले आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावा अशी विनंती करते मी. निश्चितच आपण जर बघितलं तर आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत. दादा, काय सांगाल, आपल्या नाशिकमध्ये 4 आमदार येतात, 4 आमदारांच्या घराबाहेरचे रस्ते चकाचक आहेत, परंतु बाकी संपूर्ण नाशिक हे खड्डेच गेलेले आहेत. तसं नाहीये. आमदार हे स्थानिक लेवलच्या बीजेपीचे हे कामं करू राहिले आणि आमचे नगरसेवक पप्पू माने, त्यांची मिसेस प्रियंका माने हे निम्म्या रात्री 9 वाजता फोन करो, 10 वाजता फोन करो, काही घटना घडली का तिथं हजर राहतात. आणि काल अशीच एक घटना घडली आमच्या भावासंग, त्याला 9 टाके पडले, दुसऱ्याला 10 टाके पडले. खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि नेमकं आपल्याला काय वाटतं, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहे की महापौरांचं उपमहापौरांचा अधिकारी ऐकत नाही की आमदारांचं ऐकत नाही? नेमकं कारण काय? नजरेमध्ये नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, कारण की वरतून आदेश बीजेपीने दिलेला आहे, तुम्ही खड्डे बुजवा, तुम्ही काय लागन ते नाही का सामग्री वापरा, पण हे अधिकारी टाइमावर पोहोचत नाही. त्याच्यामुळे हे लोकांचे जीव जाऊ राहिले, लोकांचे हातपाय तुटू राहिले. आणि आमचे स्थानिक नगरसेवक पप्पू माने, काल आम्ही त्यांना 9, 9:30ला फोन केला, ते सिन्नरला असताना मला आणि तू तात्काळ तिथं जाय, मी तिथं लगेच फोन करतो. त्यांनी तिथं फोन केला, डॉक्टर तिथं अवेलेबल झाले, त्यांच्यावर उपचार चालू झाले. नंतर पप्पू माने ते तिथं 11:30 वाजता आले, त्यांनी शहानिशा केली, पेशंटांची बोलले आणि त्याच्यानंतर नाही का त्यांनी बिल स्वतःच्या खर्चाने भरलेलं आहे. असं कोणी करत नाही, पण पप्पू माने हे अतिशय नाही का चांगल्या प्रकारे प्रभागामध्ये काम करू राहिले आणि स्थानिक लेवलला बीजेपीचे नगरसेवक असेच पाहिजे.